मान्यवर तयार, खेळाडू तयार आणि सामन्याला सुरुवात. पहिल्या लढाईचा मान अर्थातच निनावी मंत्री या संघाला अथर्व जाधव ज्याने कित्येक मैदान गाजवलेले आहेत. आपण त्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. आणि या ठिकाणी अथर्व मला वाटतं मधल्या डिफेंडरला रनिंग अँड टच करतोय आणि 1 गुणांक प्राप्त करतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय रोशन. एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्यानं पहिल्या दिवशी हे मैदान गाजवलं होतं आणि सेमीफायनल मध्ये हा संघ या ठिकाणी प्रवेश करता झाला होता. तो हा रोशन निरांतरीचा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 1 गुणांक प्राप्त करतोय. निश्चितपणे पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी ज्यानं 11 नंबरची जर्सी परिधान केली. छोटासा जरी खेळाडू असला तरी कामगिरी मात्र मोठी करतो तो हा खेळाडू. 2-2-1-2चा फुलवून संघ आहे. 10-10 मिनिटांचा होणारा सामना. पहिलं सत्र 10 मिनिटांचं आणि दुसरं सत्र 10 मिनिटांचं. या ठिकाणी मात्र एक सुरेख डिफेन्स केला जातोय, एक अँकर होल्ड केला जातोय आणि पुन्हा एकदा 1 गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. तर यारी जोशी माळवशी या संघाचे कुठं जातील. आक्रमण होतंय रोशन ज्याला पहिल्या रेडमध्ये या ठिकाणी राईट कॉर्नरला टिपला होता, 1 गुण प्राप्त केला होता. असा हा रोशन एक नावाजलेला खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहे. आणि कर्णधाराला साजेसा खेळ कसा असावा तर तो रोशन सारखा असावा निश्चितपणे. दृश्य पार करतोय आणि आपल्या प्रांगणाकडे परततोय. आक्रमण होतोय पुन्हा एकदा. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-1-2चा फुलवून संघ आहे. माळवती संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमणासाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे निश्चितपणे दोन्ही संघांचं. या सेमीफायनलचा फर्स्ट सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेता होणार तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार. त्यामुळे आताचा सामना हा अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघांना. आणि विशेषतः सायकल सुद्धा कोण घेऊन जाणार आहे हे सुद्धा आपल्याला आजच कळणार आहे. मालिकावीरसाठी ही सायकल ठेवण्यात आलेली आहे. मालिकावीरसाठी कुठला खेळाडू निवडला जाणार आहे आणि तो सायकल घेऊन जाणार आहे. बघूया जाऊया सामन्याकडे. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 7 विरुद्ध 1 आक्रमण करताना निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. आता मात्र डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड तिसरी चढाई माळवशी संघाकडून. तर पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेडमध्ये एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे निश्चितपणे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 1 गुण तर निश्चितपणे असणार आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक आहे आणि 1 गुण प्राप्त होते. डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड तिसरी चढाई आहे. पहिल्या 2 चढाई निष्फळ झाल्यामुळे या रेडमध्ये आता मात्र एखादा गुण घेणं गरजेचं आहे. ज्याने 1 नंबरची जर्सी परिधान केली असा हा खेळाडू. या ठिकाणी एकतर्फी पकड करण्याचा थोडासा अयशस्वी प्रयत्न होतोय. फायदा मात्र होणार आहे निनावी मुसरी संघाला कारण अथर्व मैदानात आहे. आता मात्र चढाईसाठी सज्ज होतोय तो हा रोशन ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहे. भारदस्त शरीरयष्टीचा चढाई पडतोय. 20 नंबर जर्सी परिधान केलेला अतिशय ताकदवान बलवान आणि कबड्डी खेळायला साजेसा असा हा खेळाडू या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय. रोशन निदान दिशा पार करतोय. मध्य दिशेचा स्वीकारतोय. शेवटची 10 सेकंद. पुन्हा एकदा आक्रमण. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अथर्वला मात्र काही सूर गवसत नाहीये. एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. एक सुरेख खेळ करणारा असा हा खेळाडू. बघूया 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व या ठिकाणी किती गुणांक कमाई करतोय. तर या ठिकाणी निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय निश्चितपणे. आक्रमण पुन्हा एकदा रोशन या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करतात. अतिशय नावाजलेले असे पंच सलग 2 दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा अमर तटकरे छोटे जाधव आहे. गुणलेखक म्हणून स्नेहल जाधव आहे आणि प्रिया राहुल सुद्धा या ठिकाणी गुणलेखक म्हणून तयार आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक राहिलेले आहेत. 8 सेकंद निश्चितपणे निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर दोन्ही संघांनी एक जबरदस्त कामगिरी करण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केलाय. कारण हा महत्त्वाचा सामना आहे. अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा हा सामना आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये त्या संघाकडून छोट्या छोट्या चुका होणार आहेत.
ज्या संघाचा संयम ढासळणार आहे तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार. अर्थातच डू और डायरेक्ट ठरले तिसरी चढाई. आणि या तिसऱ्या चढाईमध्ये मात्र रोशनला माफ करा 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा जो खेळाडू आहे याला मात्र एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे. मला वाटतं निश्चितपणे जरी बाद असणारे 1 गुण तर नक्कीच असणारे माळवाशी या संघाला. याच्या पुढचा जो सामना डू और डायरेक्ट थर्ड रेट पहिले 2 चढाई निष्फळ झाल्यामुळे आता मात्र चेतनला माफ करा अथर्वला एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या 2 चढाई निष्फळ झाल्या 80 रेट झाले. त्यामुळे या रेटमध्ये अथर्वने एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व या ठिकाणी चक्रव्यूहात बसतो. एक सुरेख डिफेन्स केला जातोय माळवाशी संघाकडून. अथर्वला अटॅक केला जातोय, अथर्वला पकड केली जाते आणि अथर्व मैदानाच्या बाहेर जातो. सुपर टॅकल ऑन. अशा वेळेस रोशन येतोय मैदानात. लेफ्ट कॉर्नरला रोशन या ठिकाणी टिकतोय. हाताने गडी निश्चितपणे या ठिकाणी टिपल्या जातोय आणि 1 गुणांक प्राप्त होतोय. आक्रमण आता मात्र थोडीशी या ठिकाणी पडझड पहिल्या सत्रामध्ये बघायला मिळते ती या दिनावी मुद्री संघाची. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. 10 मिनिटांचा हा सामना आहे. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. बघूया अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा असा हा सामना. दोन्ही संघांसाठीचा हा सामना महत्वाचा आहे. निश्चितपणे 1 गुण वाशी संघाला. वाशी संघाने 1-1 गुण करत आता मात्र एक जबरदस्त आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटचा डिफेंडर मैदानात आहे. अशा वेळेस रोशन या ठिकाणी मैदानात असते. 1+2 = 3 पॉईंट. 3 गुणांची कमाई. नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं पुन्हा एकदा मैदानात हजर होताना संघ बघायला मिळतोय तर तो निनाबी मुत्री हा संघ. बघूया आता मात्र एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. अथर्व राईट कॉर्नरला टिकतोय. 1 गुणांक प्राप्त करतोय अथर्व निश्चितपणे. आता मात्र बघूया कमबॅक करतो का तो मुत्री संघ. कारण महत्वाचा हा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार. त्यामुळे दोन्ही संघांसाठीचा हा सामना अत्यंत महत्वाचा असा सामना आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक आहे. निश्चितपणे पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी अथर्व येतो. ज्यानं मागच्या रेडमध्ये राईट कॉर्नरला टिकला होता. एक प्रोटोटाईप केला होता असा अथर्वला आता मात्र जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. हा ठिकाणी मात्र बघूया क्षणापर्यंत अथर्व मैदानाच्या बाहेर जातो. एका वेळेस वाटलं होतं की अथर्व 4-5 जणांना घेऊन येणार. मात्र शेवटच्या क्षणी अथर्वला अशी मागे घेतल्या जातोय. अथर्व मैदानाच्या बाहेर जातो. निश्चितपणे रोशन येतोय मैदानात. एक नावाजलेला खेळाडू पहिल्या दिवशी एक जबरदस्त कामगिरी करणारा रोशन या ठिकाणी मात्र 2 गुणांची कमाई निश्चितपणे करणार आहे. अतिशय जबरदस्त सामना. दोन्ही संघांसाठीचा हा महत्वाचा सामना. या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ माफ करा अंतिम सामन्यात म्हणजे फायनल सामन्यात प्रवेश करता होणार आहे. आक्रमण पुन्हा एकदा स्कॉर्पिओ किंग मारण्याचा प्रयत्न. आता मात्र या खेळाडूची जबाबदारी वाढणार आहे. कारण अथर्व मैदानाच्या बाहेर आहे. त्याचं साथीदार मैदानाच्या बाहेर आहे आणि सामन्याचं मध्यंतराला आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. जाऊया सामन्याकडे. मध्यंतराला 14-3 असं गुणफलक आहे. जे 11 गुणांनी भरभक्कम आघाडीवर संघ आहे तो माळवाशी संघ. 11 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो मुत्री. आता मात्र मुत्री संघ कमबॅक करतो का बघूया. अथर्वला मैदानात लवकरात लवकर आणणं गरजेचं आहे ते मुत्री संघाला. रोशन एक नावाजलेला खेळाडू आहे. निश्चितपणे शेवटचे 10 सेकंद आहेत. 9 सेकंद आहेत. 8, 7, 6 आणि या ठिकाणी रोशन आपल्या प्रांगणात परततो. एक जबरदस्त खेळ आहे. पहिल्या सत्रापासूनच एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो माळवाशी संघाकडून. 26 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुद्धा या खेळाडूने सुद्धा पहिल्या दिवशी एक चमकदार कामगिरी केली होती. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि सामना आपल्यापासून खेचून आणण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. असं 26 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू एक गुण प्राप्त करून आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आक्रमण मुत्री संघाकडून त्या घटना घडत असतात. मात्र तितकंच प्रत्येक खेळाडूंना सावध राहणं सुद्धा गरजेचं आहे. रोशन सुपर टॅकल ऑन आहे. रोशन पकडतोय की हे 2 जण रोशनला पकडतायत असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे. निश्चितपणे 2+2 निश्चितपणे असणार आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक आहे. 2+2 = 4 पॉईंट.
पुढचा जो सामना होणार आहे तो जातमाता तामाने वर्सेस हातीव आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. आत्ताच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी त्या ठिकाणी खेळणार आहे. त्यामुळे पराभूत संघाला जायचं नाही. प्रथम पारितोषिक 8,000 रुपये आणि तसंच द्वितीय पारितोषिक 6,000 चषक, तृतीय पारितोषिक 3,000 आणि चतुर्थ पारितोषिक 2,000 रुपये चषक. थोडीशी चर्चासत्र झालेले आहे. आता मात्र अथर्वला आपला जलवा दाखवणं गरजेचं आहे. संतोष कदम सर आपल्या आवश्यकता आहे. संतोष कदम सर, संतोष कदम पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. अथर्व येतोय मैदानात. 2-2-1-2चा फुलार संघ असताना अथर्वने एक जोरदार कामगिरी करणं गरजेचं आहे. मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा मात्र एक ताकदवान बलवान असा संघ आहे. संतोष कदम सर आपली आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी हा 26 नंबर जर्सी परिधान केलेला एक आधार स्तंभ ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. रोशन सोबत या खेळाडूचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण पहिल्या दिवशी जो सामना माळवाशीच्या आतून निष्ठत होता तो या खेळाडूनं आपल्या बाजूला सामना आणला होता. शेवटचे 10 सेकंद शिल्लक आहेत. 9, 8, 7, 6, 5, 4 पुन्हा एकदा अथर्व येतो या ठिकाणी मैदानात. एक नावाजलेला असा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1-2चा फुलार संघ आहे. संतोष कदम सर, विशाल कदम, विशाल सर बोलवतात आपल्याला. आक्रमण पुन्हा एकदा त्या ठिकाणी रोशन येतोय मैदानात. ज्यानं 20 नंबरची जर्सी परिधान केली. एक नावाजलेला असा खेळाडू आहे. आधारस्तंभ आहे. ताकदवान बलवान असा हा खेळाडू आहे. निश्चितपणे ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. रोशन अटॅक केला, रोशनला पकड केली आणि जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवला मुत्री संघानं. तर मात्र निश्चितपणे एक बोनस गुण आहे. मुत्री संघ सुद्धा कम्बॅक करू शकतो. मात्र रोशनला बाद करणं गरजेचं आहे. अथर्व येतोय मैदानात पुन्हा एकदा चढाईसाठी. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी प्रयत्न केला जातोय. लेफ्ट कॉर्नरला टिकला जातोय. 1 गुणांक प्राप्त होते ते या मुत्री संघाच्या गुणांक. मध्यंतराला जर जेव्हा खेळ संपला होता पहिलं संपलं होतं 14-3 असं कोण बोलत होतं. आता मात्र बघणार आहोत निश्चितपणे आक्रमण. 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू त्या ठिकाणी दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. अमर तटकरे आणि छोट्या जाधव अशी या ठिकाणी या सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी करतात. अतिशय नावाजलेले असे पंच जावे सामन्याकडे. पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया आक्रमण आणि बाद होतोय निश्चितपणे. 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रोशन. आपण जरी बाद नाही म्हटलं तरी आपला चेहरा पंचांना काय ते खरं आपलं स्वरूप सांगत असतो. त्यामुळे पंचांचं लक्ष ह्या आपल्या चेहऱ्याकडे असतं. शेवटची 5 मिनिटं कोण बोला हेल 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 शेवटची 5 मिनिटं आहे. 21-6 असं गुणा शेवटचे 5 सेकंद शिल्लक आहेत. 4, 3, 2, 1. अथर्व येते मैदानात पुन्हा एकदा. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी एक सुरेश या ठिकाणी अथर्व 1 गुण प्राप्त करतो. त्याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो तामाने वर्सेस हातीव आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. पहिला सेमीफायनलचा चालू सामना आहे आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल आहे ती मात्र माळवाशी संघाची. मात्र मुस्लिम संघाचा सुद्धा एक चांगला प्रकारचा प्रयत्न आहे. निश्चितपणे बघूया कुठला संघ विजेता होणार आहे आणि अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. आजच या स्पर्धेची सांगता होणार आहे मित्रांनो. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे कोणी जायचं नाहीये. ही मात्र डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. पहिल्या 2 चढाया त्या निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेडमध्ये एखादं शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहे. 20 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन डोअर डायरेक्ट त्या ठिकाणी डायरेक्ट साठी सज्ज होतो. हॅलो 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 रोशन 10 सेकंद शिल्लक आहे. 9 अनंत जाधव गोंदिया गावचे अनंत जाधव व्यासपीठावर या. 4 कंटिन्यू 3, 2, 1. एक बोनस गुण आहे निश्चितपणे. सुपरटेकल ऑन आहे.
अशा वेळेस मात्र अथर्व होतोय मैदानात रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. एक गुण प्राप्त होतोय. बघूया काय होणार आहे. हळूहळू कम्बॅक करतो मथुरी संघ, कारण 2 डिफेंडर केवळ शिल्लक राहिलेले ते महाराष्ट्र संघाचे. अशा वेळेस या ठिकाणी रोशन येते मैदानात. पुढचा दोन्ही संघांनी मैदानात दिसून येते. आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार आहे. जातमाता सामाने वरती हाती सुपर रेड केली जाते. निश्चितपणे एक सुपर रेड जबरदस्त केली जाते. अथर्व येतोय मैदानात. एक नावाजलेला असा खेळाडू. अथर्वचा प्रयत्न छान आहे, मात्र अथर्वला एका रायडरने सुद्धा साथ देणं गरजेचं आहे, कारण अथर्व या ठिकाणी दमछाक झालेला आहे. त्याचा फायदा मात्र वाशी संघाला निश्चितपणे होणार आहे. राईट कॉर्नरला टिकला जातोय, रनिंग अटॅच केला जातोय आणि एक गुण या ठिकाणी कमावला जातोय. तो अथर्व शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत, लास्ट 3 मिनिट. आता मात्र सामना निश्चितपणे या ठिकाणी माळवाशीच्या बाजूने झुकलेला आहे. शेवटची 3 मिनिटं असताना 25-9 असं गोळ पडत आहे. म्हणजे 16 गुणांची अजूनही आघाडी आहे ती माळवाशी संघाकडे. 3 मिनिटांपेक्षा कमी शिल्लक असताना सामना थोडासा एकतर्फी होत चाललेला माळवाशी संघाच्या बाजूने सामना जाताना बघायला मिळतो. आणि जो संघ पराभूत होणार आहे या सामन्यामध्ये 1 गुण आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे त्या संघानं जायचं नाहीये. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहे. जो संघ पराभूत होणार त्या संघानं जायचं नाहीये. तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी एक सामना केवळ जाणार आहे. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी वाशी संघाकडून रोशन. आता मात्र सामना या ठिकाणी निश्चितपणे 10 सेकंद. 9, 8, 7, 6, 5, 4, 3. इकडे लक्ष ठेवायचं आहे रोशन, कारण आपल्याकडे बजर नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहोत. इकडे लक्ष ठेवायचं. 2-2 क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस मात्र बघूया, एक डाय मारण्याचा प्रयत्न होता तो या खेळाडूचा. पुरुषतंत्राचा वापर निश्चितपणे थोडासा सामना या ठिकाणी एकतर्फी होतोय आणि माळवाशीच्या बाजूने जातोय. पराभवाचे शेवटचं 1 मिनिट आहे. पराभवाचे जे ढग आहेत हे मात्र मुत्रीच्या बाजूने झुकलेले आहेत. अशा वेळेस मात्र 1 गुण निश्चितपणे असणार आहे. रोशनचं आणि 26 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे माळवाशी संघाचं, कारण अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन पहिल्या दिवशी सुद्धा या मैदानावर या दोघांनी केलं होतं आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करते झाले. आणि सामना संपतोय